सांगायचं की तुम्ही सगळ्या ह्या गावातलं कोण नाही आहे, सगळी इथं जगायला आलेली कुटुंब आहे. खरोखर हे कौतुकास्पद काय आहे की इथं तुम्ही मंदिर उभा केलं आणि हे आजपर्यंत चालवत आहे, हे महत्वाचं आहे. चालवणं महत्वाचं काय आहे की कोण पण येतंय, पैसे असतात प्रत्येकाकडे, परंतु कंटिन्यू केलं चालवणं हे पण महत्वाचं आहे. तुम्ही आता मला शिखर सांगितलं, सभागृह सांगितलं, मी आपला गोपीचंद पडळकर आमदार साहेब आहे, त्यांच्या फंडातून तुम्हाला सभागृह 100% बांधून देतो. आणि तुम्ही आता म्हटला की शिखर आहे ना, मी वैयक्तिक काय घ्यायचं ते सांगा, पण शिखरासाठी मी देणार नाही. ऐका, तुम्हाला काय दुसरं 50,000 रुपये मी तुम्हाला देतो अजून, आणि नंतर आम्ही देतो. तुम्ही शिखराचे जे पैसे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी मिळून 500-500 रुपये करून बांधावं. कारण काय आहे, हे महत्वाचा विषय आहे. मी काय तुम्हाला देतोय ना ते तिकडं लावू नका. तुम्हाला 50,000 रुपये मी जे म्हणलोय, तर अजून तुम्हाला माझी इच्छा देवानं जर माझ्या डोक्यात काढलं अनुमानानं, तर तुमचं इथलं भविष्यात काहीच काम ठेवणार नाही. मला सांगायलाच लागणार नाही. कारण मी एवढं सांगतो, मी स्वामी समर्थाचा भक्त आहे, अमरनाथचा भक्त आहे, हनुमानाचा भक्त आहे. मी काय आहे, आपण चांगलं काम करायचं ही भूमिका घेऊन आपण बाहेर पडलो. गेल्या 16 वर्ष झालं माझी यात्रा चालू आहे. 16 वर्ष अमरनाथची. रोज रात्री 200 लोक गेली, आज रात्री 200 जाणार. ते 4 दिवसाला जाते, ट्रेनमधनं जातात. मी पण सगळेजण काय काही लोक आलाय की नाही मला माहित नाही, यातले आल्यात ना हनुमान. हां, तर आज तुम्ही पण भविष्यामध्ये केदारनाथ असते, अमरनाथ यात्रा आहे. आम्ही आता भविष्यात अयोध्याचं पण नियोजन करायला लागलोय. तर तुम्ही संदीप भाऊ आहेत, आपले मित्र आहेत, तुम्ही त्यांच्या माध्यमातून इथं नावं द्या त्यांच्याकडं. आणि हे विषय मंदिराला झाला, भविष्यात कुठली बी अडचण असली, आपल्याला शाळेची अडचण असू दे, कुठल्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे, मला दवाखान्याला प्रॉब्लेम असू दे, संदीप भाऊच्या माध्यमातून माझा नंबर घ्या, मला भेटा. आणि ज्या भागातलं आता इथं मी सांगितलं, इथं व्हेजिटेबल मार्केट व्हायला लागलं, सगळं सांगलीचं मेन ठिकाण हे होणार आहे. त्या माध्यमातून मला हे तुम्हाला म्हणजे माझं काय म्हणायचं ते की तुम्ही इथं मला बोलवून मला जो एकदा मान दिला करायचं, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि कुठलीही गोष्ट ठेवत नाही, एवढंच बोलतो.